नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय श्रीरमणाय नमो भगवते श्रीरमणाय ॐ 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 नमो भगवते कायवाङ्मनः कार्यमुत्तमं कायवाङ्मनः कार्यमुत्तमं पूजनं जपश्चिन्तनं क्रमात् पूजनं जपश्चिन्तनं क्रमात् जगत ईषधीयुक्तसेवनं जगत ईषधीयुक्तसेवनम् अष्टमूर्तिभृद्देवपूजनम् अष्टमूर्तिभृद्देवपूजनम् उत्तमस्तवादुच्चमन्दतः उत्तमस्तवादुच्चमन्दतः चित्तजञ्जपध्यानमुत्तमं चित्तजञ्जपध्यानमुत्तमम् आज्यधारया स्रोतसा समम् आज्यधारया स्रोतसा समं सरलचिन्तनं विरलतः परं सरलचिन्तनं विरलतः परम् देहवाणिमन कार्य उत्तम पूजने जप चिन्तनक्रम ईशबुद्धिने जगतसेवन अष्टमूर्तिमय देवपूजन उच्चमन्द मौन जपतसा चित्तध्यानमय जपखरा असा तूपस्रोतसम सरलचिन्तिते विरलचिन्तनाहून श्रेष्ठते काया वाचा आणि मन या तीन पातळीवरच्या साधनेबद्दल आपण गेले 14 भाग बघतो आहोत. आता या 15व्या भागामध्ये
कायच्याबद्दलचा पूजेचा विचार केला, दोन्ही पूजांचा विचार केला. दुसऱ्या वेळेला आपण आता वाणीबद्दल पाहत होतो. काय वांग मनः कार्यमुत्तमम. आपल्याला असंख्य गोष्टी मिळालेल्या आहेत, ह्या फक्त 3चा उल्लेख केला. काय वांग मनः 3चाच उल्लेख केला, बाकीचा अजून खूप आहे. त्या सगळ्या या निमित्ताने आठवाव्या, हा याच्यामागचा एक अंतर्निहित उद्देश आहे. पण लक्षात ठेवायला हरकत नाही की ज्या वेळेला मुलाला आपण म्हणतो तुला अभ्यासाला काय कमी, काय काय पुस्तकं दिली आहेत, म्हणजे एवढंच दिले असं नसतं, बाकीचं खूप दिलेलं आहे. त्याचा उल्लेख निर्देश हा फक्त फार स्पष्ट न करता पण त्याला चिंतनाला त्याने विचार करावा यासाठी तो केला जातो. उरलेलं सगळंच दिलेलं आहे, कपडा लत्ता दिलेलं आहे, फी भरलेली आहे, अमुक केले तमुक केले, काय असेल ते असे कितीतरी निघेल. तसं आपल्याला दिलेलं सुद्धा खूप निघेल. ज्या वेळेला आपण कायावाक्मन एवढाच म्हणतो त्यावेळेला उरलेल्याही गोष्टी दिलेल्या आहेत. आणि या गोष्टीबद्दल जर कायवाङ्मनः कार्यमुत्तमम, हे अजून कर्मयोगच चाललेलं असल्यामुळे कार्य म्हटलं, तर त्याचं उत्तमात उत्तम कार्य काय असू शकेल याचं ते विवरण करतात. त्याच वेळेला आपण मनाने दुसराही विचार करावा की इतर काही देणग्या परमेश्वराच्या आपल्याला मिळालेल्या आहेत काय, आणि त्याचा आपण उत्तमात उत्तम उपयोग काय करू शकतो. बिटवीन द लाईन्स नेहमी असं असतं. त्यांचं म्हणण्याचं एक म्हणणं आहे म्हटल्याबरोबर उरलेलं सगळं समजून घ्यायचं. तसं उरलेलं सगळं समजून घ्यायचं आणि याच्या व्यतिरिक्त जे असेल ते हे ज्या पद्धतीनं उत्तमात उत्तम करण्याचा प्रयत्न केला, बाह्यपूजा उत्तमात उत्तम केली, आंतरिक पूजा 8-10 प्रकारे उत्तमात उत्तम केली. वाणीच्याबद्दल गेल्या वेळेला आपण सुरुवात केली आणि जवळपास शेवटेलाही आलो. तर तसं इतर गोष्टींच्याबद्दल ते शोधून काढाव्यात आणि त्याचा आपण उत्तमात उत्तम उपयोग काय असू शकेल ह्याच्याविषयी आपण स्वतः चिंतन करावं. तेव्हा त्यातून हे त्यांना म्हणायचं आहे, उपनिषद नेहमी आणि त्याला कधीही श्रुतिवचनाला अर्थाचा भार नसतो, असं एक विनोबाने सांगून ठेवलेलं वचन आहे. ते श्रुतिवचना इतकंच प्रमाण आहे की त्याला अर्थाचा भार नसतो. आपण जितकं चिंतन करीत जाल तितके त्यातून अर्थ उलगडत जातात आणि ते त्या शब्दाला कधीही भार बनत नाहीत. पण शब्द हा मुळातच खाली येऊन सांगितलेला असतो, वर खूप असतं, तो खूप खाली. इट इज ग्रेट ग्रँडसन असं म्हणलेलं आहे. तिने रमणाने त्याला म्हणताना इट इज ग्रेट ग्रँडसन म्हणले. शब्द म्हणजे काय आहे असं त्यांनी म्हटलं आहे. अजून आम्हाला शब्दाची उपासना करायची आहे. त्या अर्थाने विचार केला तर स्फुरण, मग त्याच्यातलं बहून, मग ध्वनी, मग त्याला भाषेचा आलेला आकार, म्हणजे शब्द आपले आपण जे उच्चारतो ते, त्या अर्थाने ते पंतवंड आहे त्यांच्या दृष्टीनं. जे आपण वापरतो आहोत, ज्याचा आपण खूप श्रेष्ठ समजतो आहोत, जे धरून बसतो आहोत, जे सोडून देतो आहोत, जे पाळत नाही, जे पाळतो, जे काय असेल ते सगळं जे शब्द आहे तो त्यांच्या दृष्टीनं हा पंतवंड आहे. ते म्हणजे ग्रेट ग्रँडसन ते सुद्धा साधं पण तो सुद्धा नाही. किंवा हे लक्षात ठेवलं तर आपल्या लक्षात येईल की अजून किती देणग्या दिल्या असतील आणि त्याची खोली किंवा ही किती असेल, क्षमता किती असेल आणि त्या पूर्ण वापरत असू का त्या अर्थाने. तर आपला जिथे आपण त्यांनी उत्तम वापर सुचवले त्यातल्या वाणीबद्दल, वाकबद्दल बोलत होतो आपण. तिचे आपण 4ही प्रकार ती नामाच्या रूपाने वापरल्यामुळे कसे शुद्ध होतात ते आपण पाय. चित्तजन जपहा, चित्तजम असं म्हटलं आहे. तेव्हा सर्वात खोलते आणि त्याला बांधून राहणारा अहंकार तो क्षणभर बाजूला ठेवू एक वेळ. तर त्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या मनाचं शुद्धीकरण आहे त्याच्यातल्या, ते नामच करू शकेल. खूप वेळ तोरटी फिरवल्यानंतर शांत ठेवून द्यावं आणि मग जसं गाळा बसावा आणि वरचं पाणी तेच पाणी जे गढूळ आहे, शरीराला अहितकारक आहे, जे आपल्याला त्रास देईल, तेच पाणी आपल्याला अत्यंत पिण्यायोग्य आणि शुद्ध व्हावं. तसा हा खूप वेळ जप झाल्यानंतर मग त्याच्यात हे वैखरी त्यांनी सांगितलंच आहे, उच्चमंदता हा वगैरे, तसा त्यातला हा वैखरी जपाची त्रुटी फिरवलेली आहे. आणि आता तेच मन आपल्याला भगवंताकडे जायला शुद्ध झाल्यामुळं उपयोगी पडतं. अशुद्ध झाल्यामुळं जे मन आड येतं तेच शुद्ध झाल्यामुळे उपयोगी पडतं. महाराज ते म्हणलेच की प्रेम आहेच आपल्याकडे, नाही असं नाही, फक्त प्रपंचाकडे लागलं आहे, तेवढं भगवंताकडे लावलं म्हणजे झालं. जे म्हणताना त्यांची भाषा एकदम सोपी आणि ती चटकन कळणारी. ते म्हणले सगळं प्रपंचाकडे लागलं आहे,
किती जीव खालीवर होतो. समजा मला वेळ आले खाली बरं नाही, काही बरं नाही गोष्ट तशी काही फार अलौकिक गोष्ट झाली अशातला भाग नाही. जरी ती महत्त्वाची असली आणि लक्ष देण्यासारखी असली तरीसुद्धा किती लक्ष द्यावं एवढीच असते. तर ती तशी नसते. पण आईच्या चित्ताला अस्वस्थता असते. झोपली तरी मध्ये मध्ये जाग येत राहते की बरं नाही आहे, बरं आहे ना, बरं आहे ना, अजून काय होत नाही ना, अस्वस्थ नाही ना, अमुक नाही ना, तमुक नाही ना. हे सगळं आपलं प्रेम जसं तिकडे लागलेलं असतं ते आईला कळतं. त्यामुळे ती अस्वस्थ चित्त असते. किंवा रात्री त्याला बरं नाही म्हणून हिला झोप लागत नाही, कदाचित ते सुद्धा झोपलेलं असतं, पण तेच बरं नाही म्हणून झोप लागत नाही. ते जसं प्रेमा तिकडे वळलेलं आहे तसंच ते इकडे वळलं जर देवाकडे तर तेच उपयोगी पडेल. तेच त्यांना याबाबतीत म्हणायचं, हेच मन उपयोगी पडेल. गढूळ आहे म्हणून भगवंताचं प्रतिबिंब दिसत नाही, गढूळ नाही म्हणून भगवंताच्या प्रेरणेनं मन काम करत नाही, ते गढूळ आहे म्हणून प्रपंचाच्या प्रेरणेनं काम करतं, आसक्तीच्या प्रेरणेनं काम करतो. प्रपंचाकडे वळवली की आसक्ती, भगवंताकडे वळवलं की भक्ती. इतकं सोपं मनाचं आपल्याला स्वरूप आहे. इकडे प्रपंचाकडे वळलं की आसक्तीच आसक्ती, छोट्या मोठ्या गोष्टींपासून. आणि इकडे तेच भगवंताकडे वळलं की त्याची भक्ती झाली. कारण तिथे आसक्ती नाही, तिथे आपण कोणी नाहीच. आपण कोणी नाही ह्याच्यातच आपण खरे आहोत भक्त. की आपण कोणी नाही असं होईल का, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तर ते करता यावं यासाठी ह्या वाणीचा नामाच्या रूपाने वापर करावा म्हणून उच्च स्वरात वैखरी जप केला. तो त्यांनी त्यात मानाने कनिष्ठ प्रकार समजला. दुसरा मध्यम जो प्रकार समजला तो मंद स्वरात केलेला, स्वतःच्या पुरता ऐकू येणारा उपअंश जप म्हणतो आपण तसा जो स्वतः केला आहे, स्वतःलाच ऐकू येतो आहे, हा जप करतो आहे. हा कोणता जप करतो हे दुसऱ्याला ऐकूही येणार नाही इतक्या स्वरात, म्हणजे प्रमाण आपण त्याचं ओळखू शकू. असा जर जप करू शकेल तर मनुष्य मध्यमेत हळूहळू जाईल. आणि तिथून जास्त श्रेष्ठ म्हणजे तो जपच करीत राहिला. तो काय करतो आहे कल्पना तर येणारच नाही, त्रास तर होणारच नाही. म्हणजे तसा व्यवहाराने विचार केला तर ही खरं अत्यंत उत्तम व्यवस्था आहे. व्यवहाराने कोणालाही त्याचा त्रास नाही, घरात विसंवाद त्यामुळे नाही. जप हा माझा हा तुझा हा विषय नाही, काहीही नसलेला जप आहे तो अत्यंत उत्तम जप. म्हणून तो आपल्याकडे मौन जप आपण जास्त श्रेष्ठ समजतो. ते हे रमणांसारख्यांचं सांगणं आहे, त्याच्यामागं त्यांचे अनुभव आणि त्यांचा शिक्का आहे त्या अर्थाने. म्हणून मौन जप श्रेष्ठ समजलं. तर याच्याही पुढे आता ते या पुढच्या ओव्यात जात आहेत. पुढच्या श्लोकामध्ये हा मौन जप आपण गेल्या वेळेला बघितला तसा त्याच्याही पेक्षा जर आणखी खाली जाऊन, कारण मौन जप अजूनही इथे कुठेतरी चालू आहे, मौनात का होईना चालू आहे. बोलत नाही, ऐकू येत नाही, दुसऱ्याला कळत नाही, इथपर्यंतच्या सगळ्या कसोट्या पास झाल्या. परंतु आतून आला आहे असं नाही, अजून तो वरुणात चालला आहे. फरक एवढाच आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे वरुणात चाललेलं जप आणि आतून वर आलेलं जप. आपल्याला आतून वर आलेलं जप हवा आहे. आता असं जर महाराजांना मागितलं आणि खरोखरच तळमळीनं बसला तर नक्की काहीतरी होयचं उत्तर येईल. सकारात्मक होकारात्मक मागे उभे असल्याचं उत्तर येईल. तेव्हा आतून येणारा जप म्हणजे जसं बाकीच्या सगळ्या वृत्ती, सगळा व्यवहार आतून चित्तातून आलेल्या वृत्तीमुळे होतो, तसा नाम आतून आलं, सगळा व्यवहारसुद्धा नामाच्या मूळ पद्धतीचं होईल. म्हणून नाम काही सर्व काळी घेता येईल असं नाही. सर्व काळी घ्यावं हा जरी आग्रह असला, सतत त्याच्यात असावं हा आग्रह असला, आपल्याला इच्छा असली, आपलं ते ध्येय असलं तरीसुद्धा पुन्हा शेवटी व्यवहार आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, त्यासाठी माणसाला वाणी इकडे वापरावी लागेल, हे सगळं खरं आहे. पण तरीसुद्धा वापरताना ती आतून आलेल्या वाणीच्या जपाची जर सवय असेल तर बाहेर येणाऱ्या वाणीचा जो वापर आहे तो आतून जसा नामाला आतून येणाऱ्या नामाला जसा एक दर्जा राहील, जशी एक स्वरूप राहील, तसं एरवीच्या वाणीला सुद्धा स्वरूप राहील. ती व्यवहारासाठी वापरलेली असू दे, काही फरक पडत नाही. व्यवहारासाठी वाणी वापरावी लागेल, पण तिला वेगळं नियमन करावं लागणार नाही. तिच्यातले शब्द आणखीन असे तऱ्हेचे कसेही असतील असं असणार नाही. ते मोजकेच असतील, गरज असेल तेवढेच असतील, जे त्याचा हेतू आहे त्याच्या मागे. कारण आतून चित्त शुद्ध झाल्यानंतर चित्तजन जप हा, त्यामुळे त्याच्या मागचा हेतू शुद्ध राहील, त्या बोलण्याच्या मागचा हेतू शुद्ध राहील. ह्याचं अगदी सोपं उदाहरण म्हणजे महाराजांचंच, कुणाचंही घ्या, हे संतांच्या म्हणजे तसंच आहे. त्यात हे अधिक प्रेमळ आणि सोपं आहे, जवळ आहे आपल्याला.
तर एक आपण नेहमी त्यांच्याबद्दलचं वर्णन केलेलं ऐकलेलं असेल किंवा गुणवर्णनामध्येही वैशिष्ट्यामध्येही ते आहे की महाराजांनी एखाद्याचा दोष जरी दाखवला तरी त्याचं अंतःकरण दुःखवत नसे. ही गोष्ट किती कठीण आहे ही आपण व्यवहारातली आपल्या आठवणी पाहून ठरवावं की एखाद्याचा दोष सांगायचा आहे आणि तरीसुद्धा त्याला त्रास होणार नाही, म्हणजे जणू काही आपला हा गुण सांगतोय असं त्याला वाटावं, इतक्या सहजपणे त्याने ते घ्यावं आणि त्याला त्याच्यातनं पुढे जाता यावं. ह्यासाठी वाणीचं केवढं तप करावं लागत असेल. म्हणजे ती वाणी कुठून येत असेल, तिथून जप येईल. तिथून जप आतून जसं येईल तसं हे सुद्धा आतून येईल. त्याच्यामागचा हेतू इतका शुद्ध असेल, सांगण्याची भाषा अशा पद्धतीची असेल की ते त्याला लागणार तर नाहीच, पण त्याचं अंतःकरण बदलून जाईल. त्याला वाटेल की हे मीच करायला पाहिजे. खरं म्हणजे यांना सांगायचे कष्ट पडले हे सुद्धा खूप आहे, हा सुद्धा त्रासच आहे असं वाटेल. ही भाऊसाहेबांसारखी माणसं होती किंवा तात्यांसारखी माणसं होती, यांना महाराजांना हे मला सांगायला लागावं ह्याचंच वाईट वाटायचं. महाराजांनी त्यांचा दोष सांगितलं तर त्या दोषाचं काहीच वाटायचं नाही, पण त्यांना मला कशाला सांगायला लागावं हे खरं म्हणजे मलाच कळावं. म्हणजे ते आतून शुद्ध अंतःकरणाचं चित्र आहे. तर तसं व्हावं ह्याच्यासाठी आपण इकडून प्रयत्न करायचे, त्याच्याबरोबर नामाच्या बाजून पण प्रयत्न करू. चित्त जेवढं शुद्ध राहील, जेवढं म्हणून त्याच्यातलं काय असेल ते काढून टाकता येईल. चित्तात खोल संस्कार आहेत, दुसरं काही नाही. आपण गोळा करून ठेवलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये येऊ न देता व्यवहार करता येईल का, तर चित्त हळूहळू शुद्ध करता येईल. आपण अनेक गोष्टी गोळा करून ठेवलेल्या आहेत, काही आवडी म्हणून ठेवल्यात, काही नावडी म्हणून ठेवल्यात, काही हव्या म्हणून ठेवल्यात, काही आणायच्या नाही म्हणून ठेवल्यात. बरंच काय काय ठरवलेलं असते आपण नकळत. मनुष्य काय उठल्याबरोबर आता हे करायचं असं ठरवून नाही उठत, तो बोलायला लागतो त्याच वेळेला चित्त व्यक्त व्हायला लागतं. हे आमच्याकडे तत्त्वज्ञानामध्ये मोठे इमर्सन वगैरे जी मंडळी होती त्यांचं ते म्हणणं असं आहे की जगामध्ये मनुष्य बोलायला लागला किंवा जगाबद्दल मत आहे, त्यांचं म्हणणं आहे जगाबद्दलच्या मताबद्दल आहे. जग असं आहे, जगात वाईट आहे, सगळं अमुक आहे तमुक आहे वगैरे. इट इज अ कन्फेशन ऑफ वन्स कॅरेक्टर असं त्यांचं म्हणणं आहे. तिने एका ठिकाणी असं म्हटलं की जगाबद्दल ज्यावेळेला तुम्ही बोलता त्यावेळेला जसं ते धर्मराजाच्या आणि याच्या गोष्टीमध्ये आहे, एखादा मनुष्य कोणीतरी यातला वाईट आहे का बघून ये म्हणून त्याला पाठवला होता. तेव्हा राजसभेमध्ये त्याला परत आल्यानंतर त्याने सांगितले एकही मनुष्य मला वाईट याच्यात कोणी दिसत नाही. तेव्हा या संबंध राजसभेत अशी परिस्थिती, तेच दुर्योधनाला पाठवलं, यातला चांगला मनुष्य एक तरी उडकून आण. तो म्हणाले एकही माणूस चांगला. म्हणजे शेवटी जगाबद्दलचे दृष्टिकोन आपलं अंतःकरणसुद्धा दाखवतात. व्यवहाराने चूक बरोबर कळणं, व्यवहाराने हे कळणं ही गोष्ट बरोबर आहे, पण मुळात कुठेतरी आतून त्याचं म्हणजे हे तर फारच मंडळी थोर भाऊसाहेबांसारखी किंवा तात्यांसारखी मंडळी की कोणी आपल्याबद्दल वाईट चिंतित असेल असं सुद्धा मनात येऊ नये असं म्हणणे. म्हणजे किती चित्तात ते खालीपर्यंत गेले असतील याची कल्पना येते. तेव्हा वाक ही भगवत शक्ती आहे. आपण चित्ताच्या बाजूने विचार केला तर चित्ताच्यातून आतून जे जे येतं ते बघावं एकदा. महाराज एकदा असं म्हणलेले आठवतं की विचार केल्याशिवाय आजवर जन्मात कधी मी शब्द बोलल्याचं आठवत नाही. काय आपण विचार बोलल्यानंतर केला तरी खूप झालं. बोलल्यानंतर असं बोलायला नको होतं वगैरे किती वेळा होतं बोलल्यानंतर, पण त्यांनी बोलल्याचं किंवा पाऊल टाकल्याचं दोन्ही तर हे केल्याचं मला आठवत नाही. हे जे सत्पुरुष म्हणतात त्यावेळेला त्यांनी वाक शक्तीचं काय नियमन केलं असेल किंवा ती आतून किती त्यांच्या अंतःकरणात ती आतून येत असेल आणि ती किती शुद्ध असेल. तेव्हा वाक ही जी शक्ती आहे ती भगवत शक्ती आहे. तर ती अत्यंत शुद्ध असली म्हणजे हे शक्य आहे. आपल्याला ती शुद्ध व्हावी. जितकी शुद्ध असेल तितकी ती सामर्थ्यवान असते. जितकं सूक्ष्म तितकं सामर्थ्य. जसं आपल्याकडे अणुपेक्षा परमाणू सामर्थ्यवान, त्याच्याहीपेक्षा आणखीन खोल गेलात आणखीन काही पार्टिकल सापडला तो त्याच्यापेक्षा शक्तिमान असेल. आता त्याचा वापर करेल मनुष्य स्फोटाने 1,00,000 लोकसुद्धा नष्ट करेल, पण तो शेवटी सामर्थ्यच आहे ना. तसं जितकं सूक्ष्म जाईल तितकं सामर्थ्य वाढेल. तसं नामातसुद्धा जितका खोल जाईल तितकं सामर्थ्य वाढेल. त्याच्याकडून त्याचे प्रयत्न असावेत म्हणजे आपोआप हे होत असतं. त्याचा परिणाम सगळ्या स्वतःवर होतच असतो पण बाकीच्या जगावर सुद्धा होत असतो. म्हणून काही ठिकाणी जाऊन आलं नसतं तरी चित्त शांत होतं. हे काय आहे, एखाद्या ठिकाणी जाऊन आलं, एखाद्या घरी जाऊन आलं किंवा एखाद्या स्थानी जाऊन आलं तर मनुष्याचं चित्त शांत होऊन येतो. जे अगदी काहीतरी खाऊन गेलेला असतो, काहीतरी त्रास झालेला असतो, हे असतं काय प्रपंचाचं नेहमीचं असेल किंवा काय व्यवहाराचं असेल, पण तिथे गेला की शांत झालं, आला की परत शांत आहे. आता ते काही त्यांनी शांतवा म्हणून सांगितलेलं आहे अशातलं काही नाही आहे. तिथे काहीतरी असं वावरतं आहे जे सूक्ष्म आहे आणि जे शुद्ध आहे, त्यामुळं ते शांत आहे.
त्यामुळे तिथे आनंदच असल्यामुळे या चित्ताला आनंद झाला, जो क्षोभ होता तो कमी झाला, अक्षोभ झाला, त्यामुळे शांती आली. तेव्हा तिथे तो वाणीचा वापर किंवा या शक्तींचा वापर अशा पद्धतीनं होत असला पाहिजे, तो आपल्याकडनं व्हावा. म्हणून या वाकबद्दल ते बोल. वाक ही भगवत शक्ती लक्षात ठेवू. आणि तिच्याने आज ज्ञानेश्वर महाराजांचंही स्मरण करायचा दिवस आहे, भगवान गोपाळकृष्णाचंही स्मरण करायचा दिवस आहे. त्यांनी जी काय अलिप्तता राखली असेल तिला काय तोडणे, त्यातलं सगळ्यात मोठं काय असेल तर असे तरंगत राहिले. ते सगळ्याच व्यवहारावर तरंगलं असेल तर भगवान कृष्ण, आणि सगळ्या व्यवहारापासून अलिप्त राहून सगळ्या जगावर उपकार केले असतील तर माऊलीने, सगळ्यांचं सोसून. तर त्यांनी त्यावेळेला ज्या त्रिशुद्धी सांगितल्या आहेत, बोलीला त्रिशुद्धी ज्ञानेश्वर सुद्धा आहे. त्या त्रिशुद्धीमध्ये नेहमी या अंतशुद्धी येतात, बहिशुद्धी येतात आणि संबंधशुद्धी येतात. तिन्हीलाही वाणीचा संबंध आहे. म्हणून या वाणीचा आणखीन एक जाता जाता उल्लेख करून आज त्यांच्या संदर्भात उल्लेख करून पुढे जातो. वाणीच्या शुद्धी नसली तर माणसाचं बोलणं लागतं. वाणीची शुद्धी नसली तर मन कलुषित होतं. वाणीची शुद्धी नसली तर बुद्धी कलुषित होते, चित्त कलुषित होतं. अंतशुद्धी म्हणजे शेवटी हे मन, ही बुद्धी आणि हे चित्त हेच आहे ना. कळांची व्यंकटी सांडो म्हणजे काय, त्या सत्कर्मी रती काढो म्हणजे काय. शेवटी त्यांची बुद्धी शुद्ध झाली, त्यांची मन शुद्ध झाली, तो जो चित्ताला वाकडेपणा आहे तो गेला. हे गेलं की आणखीन काही नाही आहे करायचं, ते चांगलंच आहे. भगवंताचंच स्वरूप आहे ते. जन्माला अशा ठिकाणी आलं तशा ठिकाणी आलं, अशा रूपात आलं तशा रूपात आलं, शेवटी भगवत स्वरूपच आहे. फक्त ह्या सगळ्यांनी ते दूषित झालं, मनाने दूषित झालं, बुद्धीने दूषित झालं, चित्तानं दूषित झालं. हे सगळं अंतरंगातलं आहे, तर त्याची शुद्धी होऊ दे असं ते म्हणाले. तेव्हा त्यांनी 3 प्रकारच्या ज्या शुद्धी सांगितल्या त्याही या 3 गोष्टीशी संबंधित आहेत. त्याच्याशी सुद्धा वाणीचा संबंध आहे. आपण बघा की कलुषित मन होतं ते त्या वाणीनं होतं, दुसऱ्याचं होतं आपलं दुसऱ्याच्या वाणीने आपलं होतं, दोन्ही होऊ शकतात. तेव्हा या अर्थाने आपल्यापुरता विचार केला तर अंतःशुद्धीला, मनाला, बुद्धीला आणि ह्या चित्ताला. अनेक वेळेला मला सगळ्या चित्तातून आपल्याला एखाद्या आतून काहीतरी येतं. एखाद्याचा राग येतो म्हणा, एखाद्याचं काय मी आठवतं म्हणा, अमकं म्हणा तमकं म्हणा, काय जे होतं चित्तातून कशात बसलेलं असतं ते चित्तामध्ये. असं काही वेगळी काही आपल्याला असं आढळतं काही काही घटक आहे, एखादा खडा आहे, एखादा काय अमुक आहे, असं काय आहे का? काहीतरी शब्दमय, काहीतरी स्मरणाची एक साखळी तिथे बसलेली आहे. ते शब्दच वर येतात, ते आले की अशुद्धी येते चित्ताला वर. आत्ता चित्त शुद्ध असलं तर नामस्मरणाला बसल्यावर जसं वाईट विचार मनात येतात. म्हणजे काय तर वाईट शब्द काहीतरी मनात येतात. वाईट शब्द ते आता त्यात बांधलेला, त्या शब्दात बांधलेला विचार आपण वाईट ठरवला आहे किंवा चांगला ठरवला आहे. कोणी तो चांगला पण ठरवला असेल, एखादा तो वाईट पण ठरवेल, पण बांधलेला कशात असतो? त्या शब्दातच बांधलेला असतो ना शेवटी. तेव्हा हे जगत शब्दमय आहे किंवा शब्दातून उद्भवलं म्हणजे काय हे ज्या वेळेला अंतरंगात उतरू त्यावेळेला कळतं की अरे हे मन म्हणतो ते पण सगळं विचारमयच आहे, म्हणजे तेही शब्दमयच आहे. ही बुद्धी विचार करते ती शब्दमयच आहे. चित्तात खोल जाऊन बसतो तेही शब्दमयच आहे. काही एखाद्या भावनेचा किंवा जुन्या एखाद्या घटनेचा अनुभव असेल तर तो सुद्धा खाली शब्दात बसलेला असतो जाऊन. तो वर येतो त्यावेळेला शब्दातून वर येतो आणि मग 25 वर्षापूर्वीचं मी विसरलो नाही, 25 वर्षापूर्वीचं मी विसरलो नाही म्हणजे काय, शब्द अमुक अमुक काय बोलले ते अमकं तमकं मान काय ते शब्दात असतंच शेवटी. ते त्याला कंटेंट बाकीचा भावनेचा जो दिला जातो त्याला मूळ कारण शब्द बनतो. त्यामुळे ते शब्दातूनच ते आत कुठेतरी असतं. म्हणून ह्या वाणीला त्यांनी इतकं मोठं स्थान द्यायचं कारण हे की ती जर शुद्ध असेल झालेली तर हे ती टिकूनच देणार नाही. जसं ते निसर्ड्यावर टिकत नाही किंवा महाराज म्हणायचं जसं नामाला उपाधी टिकत नाही. जितकं नाम जास्त होईल तितकी उपाधी कमी होईल. उपाधी नामावर उपाधी टिकत नाही. ती मुळात त्याचाच निरुपाधिकतेचा गुण असल्यामुळं अळावर पाण्यात थेंब टाकला तर तसं निघून जातो. निसर्गावर काही टिकत नाही, तर तसं ते ह्याच्या उपाधी टिकत नाही. तसं ह्या शुद्ध वाणीवर याच्यातले कुठलेही चुकीचे संस्कार टिकत नाहीत. ते टिकवायचे आपण ठरवले, समजा काही क्षण राहिले तरी ते निघून जातात, त्याला थांबता येत नाही फार काळ. तर या अर्थाने ही अंतःशुद्धी, बहिशुद्धी आपल्याला अगदी व्यावहारिकदृष्ट्या अगदी बहिशुद्धी गृहीत धरली तरी कर्मेंद्रिय शरीराचे सगळे शुद्धी आणि संबंधशुद्धी. तेव्हा संबंधांच्या शुद्धीमध्ये सुद्धा पुन्हा वाणीच वापरून मला सांगा, बाजारात जातो, वस्तूची देवघेव आहे, व्यवहार आहे. व्यवहार आपल्याला सगळ्यांना आता, मला तर व्यवहारापेक्षा आपण अधिक ज्ञानी आहात, व्यवहारामध्ये अधिक चांगलं आपल्याकडे तज्ञताच. तर ती वस्तू पाडून कशी मागावी बरोबर त्याला माहिती आहे. आता ते काय मौनपणे आपण मध्यमेत वगैरे असलं काही असतं का तिथे व्यवहार, की काय ते 10 रुपये म्हटले तर आपण 6 रुपयाला नाही का विचारणार? हे शब्दातच चालणार ना सगळं. हे सगळं
म्हणजे किती शब्दमय व्यवहार आहे याची आपल्याला कल्पना येईल. तर त्यावेळेला समजा, आणि पूर्वीच्या काळात ह्या घटना घडल्यात, मागे मी आपल्याला त्या आंबे पाडून मागितले वगैरे विनोबांची गोष्ट सांगितली होती तेव्हा, की तिथे पाऊस भरपूर झाला आणि त्यात ते पीक काय आंब्याचं पीक वाया गेलं, म्हणून त्या लोकांनी ज्या भाव होता त्याच्या अक्षरशः तुलनासुद्धा होऊ शकणार नाही. उचलून पाठीतनं पडून खाली पडून सगळं गेलेला आंबा जो पुढे आता हे पण होऊ शकणार नाही, बाजारात पण जाऊ शकणार नाही, पिकूही शकणार नाही, असला आंबा पडलेला ह्या श्रीमेव असं कोणीतरी जाताना त्यांच्याकडून पाडून मागून घेतला. म्हणजे इतका पाडला की जो तिथून आणायलासुद्धा त्याला जे शरीर कष्ट, म्हणजे जे आपण म्हणतो ना पाठीचं न्यायचा हमालीचा भाव, तो हमालीचा भावसुद्धा मिळणार नाही अशा भावाला घेतला. आणि त्यात त्यांना अर्थातच कौतुक वाटलं. कोणालाही वाटेल की बघा, बाहेर 20 रुपयाची वस्तू मी 3 रुपयात मिळेल. हे काय मिळवलं ते सगळं शब्दातच मिळवलं त्यावेळेला. तेव्हा संबंधशुद्धी ही अशी आहे, ती शब्दानेच निर्माण झाली आणि शब्दानेच अशुद्धी निर्माण झाली. आता त्याच्या अंतःकरणात काय जे काय झालं असेल, आता आपण पाहण्यासाठी डोळ्यात पाणी यायची वेळ आली, तशी अंतःकरणात जे काय त्यावेळेला झालं असेल ते जे गेलं त्यांनी त्या संबंधाच्या शुद्धीवर परिणाम झाला. तो संबंध अशुद्ध झाला. त्याची किंमत, त्याची समजा परिस्थिती अशी आली म्हणून अगदी पिकलेल्या आंब्याचा भाव 20 असला तर तुम्ही 10 द्या, ठीक, पण 10 तरी द्याल. त्याला आणण्याचे 2 कष्ट झाले ते तरी द्याल. मला आठवतं की आजी ज्यावेळेला ते नंतर 4 विकत घ्यायची त्यावेळेला तिन्ही 2 आणे म्हणले तरी आजी 4 आणे द्यायची. ती म्हणजे आणण्याचं काही आहे की नाही, सारीचा भाव आहेच, आणण्याचा भाव आहे. तिला पोट भरेल एवढं तिचं आजचं तिने दिवसभराचं काम केलं, तिचं पोट भरलं पाहिजे. हे मी गणित विचारलं याचं काय आहे ते. आजीचं गणित असं होतं की तिचा त्या दिवसाचा रोजगार येतो तेवढं त्या चारीच्या पेंड्याचं मूल्य तिला दिलं पाहिजे. 4 बाजारात कशी विकली जाते त्याची काही संबंध नाही. काय विचार करता येऊ शकतो. तिचा आज जीव भरायला जायला 2 आणे लागत, समजा 2 आण्याचं जाता जाता ते हे घ्यायचं. काय तिखट मिरची काय असेल ते दिवसाचं रोजचं असतं, तुम्हाला माहिती आहे. रोजंदारी करणाऱ्यांना या पद्धतीनं व्यवहार करावा लागतो. तर त्यावेळेला त्याला किती लागणार, तर 4 आणे लागणार. तर 4 आणे त्या आलेल्या चाऱ्याचे दिले गेले पाहिजेत. त्या चाऱ्याचे बाजारात भले 2 आणे असतील तरी 1 आणा असेल, तिला 4 आणे दिल्याशिवाय सोडायचं नाही. कारण आजचं तिचं सबंध दिवसाचे कष्ट ते सगळे झालेले आहेत आणि ती आता कामे येऊन आली. ती आता घरी जाताना काय घेऊन जाईल, तेवढं तिला तेल, तेवढं तिला तिखट, तेवढं मीठ तिला मिळालं पाहिजे. तेव्हा हा त्याचं मूल्य. आता हेही वाणीनंच केलं आहे का कुठल्या तरी, हेही आतल्या चित्तानेच केलं कुठल्या तरी. मग त्या चित्तात ती शुद्धी नको का, त्यात संधी आहे पाडून घ्यायची. तो 3 आणे म्हटले तरी देणार, तो 2 आणे म्हटले तरी देणार. आता मला सांगा, एवढा पेंडा ज्याने करून उचलून आणला आहे, ते आता आंबे ज्यांनी वाहून आणले आहेत, त्यांना परत देणं सुद्धा हे शक्य नाही. पुन्हा घामेमूग होतील आणि परत जाऊन पुढे काय करतील. कारण एकदा त्याला ठोका पडला, आपल्याला माहिती आहे, आंबा एकदा जमिनीवर पडला, दगड लागला किंवा हे लागलं की खराबच व्हायचा पुढे, दुसरं काय त्याचं होत नाही. तो काही नेहमीसारखा पिकून काय 20 रुपये होणार नाही हे माहिती आहे. त्यावेळेला उद्या त्याला 2 रुपयाने विकायला लागेल. त्यापेक्षा ती म्हणते ठीक आहे 3 रुपये द्या, तर 3 रुपये द्या. असं करून जे केलेलं आहे यांनीच संबंधाला अशुद्धी येते. हे आपल्याला कल्पना येत नाही. आपल्याला वाटतं आपण नफ्यात आहोत, आपण कमावला असं वाटतं. हे कमावलं नाही, आपण अन्याय नाही कमावलं पण अन्याय झाला. तर अन्याय झाला असेल तर त्यांनीच अशुद्धी येते. म्हणून ह्या संबंधशुद्धीला सुद्धा ही वाणी वापरू नये. ह्या संबंधशुद्धी अशुद्धी होत असेल तर त्यासाठी वापरू नये, संबंधशुद्धीसाठी वापरावे. याचं मूल्य काय आहे बघावं, विचारावं, बाजार बघावं. नाही असं माझं म्हणणं नाही की आपण काही हे नाही, तुकोबांच्या तोडीला गेलो नाही की बाबा देऊन टाकलं, सगळ्यांना मोकळे झाले आणि त्यांना मोकळं जाण्याची फार वरची अवस्था आहे त्यांची. पण आपण निदान व्यवहारी तरी आहोत, तेवढं तरी आपल्याला कळतं की बाबा ही वस्तू अशा ते मूल्याची आहे, तर ते मूल्य त्या गोष्टीला दिलं गेलं पाहिजे. एवढं आपण बघितलं तर एक नक्की होईल, संबंधशुद्धी होईलच. त्याचा परिणाम कशावर दिसेल तर पुढच्या वेळेला येताना तो पहिल्यांदा कुठेही विकायला जाण्यापूर्वी तुमच्याकडे येईल. तो यावा यासाठी करू नये, ती सुद्धा संबंधाची अशुद्धी आहे. मला संबंधशुद्धी करायची म्हणून मी ती वाणी तशी वापरली, एवढंच. गोड बोलले म्हणून परत आला असं नाही. मला गोड म्हणजे ज्या अर्थाने गोड बाहेर बोललं जातं तसलं गोड नव्हे, शुद्धीचं बोलणं आहे ते. तर शुद्ध बोलण्याने, शुद्ध अशा अर्थाने की हेतुशुद्ध बोलण्याने तो परत येतोच. कारण त्यांना माहिती आहे की यांचा हेतू शुद्ध आहे, त्यामुळं त्यासाठी तो परत तुमच्याकडे येणार. तर तो जो येणार तो ह्या वाणीच्या साहाय्याने येणार. म्हणून वाक् शक्तीची ही उपासना आहे आणि ती उपासना आपल्याला अशा पद्धतीनं व्यवहारात करायचे आणि बाकीच्या पद्धतीनं नामात करायचे. तर नामाने ती शुद्धी येते. म्हणजे जसं महाराज म्हणाले, ज्या जिभेनं मी हे नाम घेणार, म्हणजे जसं त्या भांड्यात आपण ते दूध ओतणार त्यावेळेला जर आपण त्याची काळजी घेणार, ते जर पुसून घेणार, धुवून घेणार, तर माझी जीभ धुवून पुसूनच घेतली पाहिजे.
तिच्यावरसुद्धा ही अशुद्धी नाहीच चालणार ना. मग ती जेवढी म्हणून काय मधुर असेल, जेवढी म्हणून हिताची असेल, तेवढ्या कामासाठी जर ती जीभ वापरली गेली तर ती नाम घ्यायला अनुकूल होईल. त्यावेळेला जे नाम होईल ते खरं नाम होईल. या अर्थाने त्याच्याकडे बघितलं की वाक शक्ती आणि उपासना म्हणजे काय याची कल्पना येते. नाहीतर काय आपण नुसतं म्हणतोच आहे की कुठलंही नाम उच्चारलं तर आपल्याला त्या अर्थाने फरक नाही, ते आपलं आहे, भगवंताचंच नाम आहे, कुठलंही बरोबर आहे. पण तरीसुद्धा जर आपल्याला ते उपयोगाला यायचं असेल तर, आणि त्यात आणखीन एक दृष्टिकोन सांगून ठेवलं की वाणी ही शक्तीच आहे. शेवटी आपण मिळवलेली गोष्ट नाही, अजून मिळवू शकू अशी पण गोष्ट नाही, ती जपून वापरण्याचीच गोष्ट आहे. नाही, मुळात किती शक्ती आपल्याला ठेवली आहे वाणीची ह्याची कल्पना नाही. ती जी दिली आहे ती जास्तीत जास्त चांगल्या कामी वापरली तर उत्तमात उत्तम उपयोग म्हणायचा. जास्तीत जास्त चांगल्या कामी वापरली तर ती जपूनच वापरण्याची गोष्ट आहे. जाता येतं उधळण्याची गोष्टच नाही खरं सांगायचं तर. पैसा आपण जाता येता अशा आपला नोटा टाकत गेला वगैरे खिशात ठेवायला असं असतं का कधी? पैशावरती किती कॉशस आहे मनुष्य. तो नोट पडली नसली तरी पडली असं वाटतं. मागे बघतो, इकडे बघतो, तिकडे बघतो, पडलं की काय असं वाटलं, म्हणजे म्हणून नुसतं बघितलं. म्हणजे इतकं जर मनुष्य याबाबतीत सावध असेल, जी गोष्ट त्याला पुन्हा मिळवणं शक्य आहे, माणसं चांगली आहेत, तुमची नोट पडली सांगतील देतील असं अजूनही आहे, तुमची असेल तर नक्की तुम्हाला मिळा अशी होईल, म्हणजे ते होणार नाही असं नाही. आणि शेवटी पैसाच आहे, अजून तो मिळवला जाईल आणि अजून असंही आपल्या हातून खर्च होईल, नाही तर पडून खर्च होईल, होणार तो होणारच आहे, हेही शक्य आहे. पण ह्याच्यातलं मिळवता येणं जे शक्य आहे त्या बाबतीत मनुष्य एवढा कॉशस आहे, पण जे मिळवता येणं शक्य नाही त्या बाबतीत किती कॉशस आहे कोणाष्टो, किती सावध आहे कोणाष्टो. यातली वाणी वाकशक्ती, समजा एक क्षणभर ती वाकशक्तीच थांबली. आपण म्हणतो ना काही वेळेला की हे स्पीचलेस होतं मनुष्य, काय या अर्थाने की त्याच्या स्वरयंत्राला समजा आघात झाला तर मनुष्याला बोलता येत नाही. आपला साधा आवाज बसला अशी कल्पना करू, त्याचा तर अनुभव असतोच अनेकांना. आवाज बसला, नुसता खुणेने खडाखून व्यवहार करतो. व्यवहार किती कठीण आहे त्यावेळेला लक्षात येतं. वाणीचा उपयोग काय आहे, ती आत्तापर्यंत तिने किती साथ दिलेली आहे याची ज्यावेळेला आवाज बसतो त्या दिवशीच कल्पना येते. खरं सांगायचं तर मनुष्याकडे एवढी कल्पनाशक्ती आहे की या वाणीने मला आजवर काय साथ दिलेली आहे, मग ती मी काय कोणत्या कामाला वापरावी आणि कोणत्या कामाला वापरू नये, ही वाणीची उपासनाच आहे. आणि ते नाम घेणं म्हणजे आणखीन काही वेगळं नाही आहे. नाम घेण्याबरोबरचंच हे काम आहे, नामाला पूरक असलेलंच काम आहे, तर नाम चांगलं होईल. या अर्थाने वाणी ही आपली नव्हेच उपयोगाला दिलेली शक्ती आहे. एखाद्याकडून उपयोगासाठी वस्तू आणली तर तशी जशी जपून वापरावी आणि अगदी काळजीपूर्वक त्याला परत करावी. तसं ज्यांनी रामनामात देह ठेवले असतील ते किती भाग्यवान असतील. ज्यांनी वाणी दिली त्यात ज्यांनी देह ठेवला असेल किंवा ज्यांना ठेवायला मिळाला असेल, कोणीतरी नाम घेत असेल आणि त्यांना देह ठेवायला मिळाला असेल, ती किती भाग्यवान असतील की जी वाणी त्यासाठी दिली होती ती त्यासाठी वापरली, व्यवहाराला नाईलाज म्हणून वापरली, वापरताना जपून वापरली, कौशल्याने वापरली, त्यात हेतूशुद्ध ठेवून वापरले. हे सगळं केलं आणि त्यामुळे शेवटी ती नाम घेत जातात. हे ज्यांना जमलं असेल त्यांनी वाणीची वाकशक्ती म्हणून उपासना काय केली असेल किंवा काय करावी याचे निर्देश जरी यातून मिळतील, ते उपयोगाला दिलेली वस्तू समजून ती जपून वापरली तर ते होईल. आणि मग ह्या ज्या त्रिशुद्धी आपल्याला माऊली म्हणाल्या त्यातली संबंध, त्या रिक्षाला पैसे पाडून मागतात, 10 रुपये कमी कर, 5 रुपये कमी कर, इथं नंतर 50,000ची पावती कर जाऊन, मग त्याच्यावेळी त्यापेक्षा ते जाऊ देत 5 रुपये, काही अगदी हे होत नाही. आणि अशाने कोणी बाबा अगदी बिघडले लोक वगैरे आणि आपण आता 5 रुपये वाचून ते अगदी सरळ होणार आहेत वगैरे असल्या कल्पना बाळगण्यात काही अर्थ नाही. मला अनेकदा असं वाटतं की घेत आहेत 5 रुपये जास्त, ठीक आहे, आपल्याला अंदाज आहे माझ्या हिशोबाने अमुक होतात, पण तुम्ही म्हणताय तर 5 रुपये घ्या म्हणायचं, दिलं सोडून समजा. तर आज वणवण करणाऱ्या माणसालाच 5 रुपये दिलेले आहेत. आपण घरातच बसणार आहे पंख्याखाली, ते सुद्धा हो की नाही. मग तिथे 5 रुपयाचं काय ते करणार. म्हणजे संबंधशुद्धी म्हणजे काय हे मला म्हणायचं होतं की इथे 5 रुपये वाचवणार आहेत, 3 रुपये वाचवणार, 2 रुपये वाचवणार, आणि मग नंतर आता त्याचं काय करायचं ह्याची चिंता. आणि नसेल तर मग इकडे पावती पाडायची. अरे मग पावती कशाला पाडतो, त्याच्यापेक्षा हे इतके भगवंत इतक्या रूपाने 5-5 रुपये घेतो आहे तर त्याला दिले तर हजारो भगवंतांना मिळतील. हे खरं सांगायचं जर, पण हा विचार नाही मनात येऊ शकत. त्यावेळेला असं वाटतं की नाही तो जास्त घेते, तो 2 रुपये जास्त घेतले, त्याने 2 रुपये जास्त घेतले नाही म्हणून 2 तास घालवलेले लोक आहेत बघितले. 2 रुपये जास्त गेले, याबद्दल 2 तास त्यांना पुढं असं राहिले आणि त्याने 2 रुपये जास्त घेतले. अरे घेतले 2 रुपये जास्त, अजून 2 दिले असतेस तरी काय इकडे हालचाल झालीचं कळलं सुद्धा नसतं कुठे या पैशात.
अशी परिस्थिती असून जिथे भगवंताचे ते असा विचार करू शकत नाहीत, त्या ठिकाणी हे कसं होणार वाणीचं काम? तर हे सगळं शुद्धीचं काम व्हायला आत्ता बोललो तसं माऊली म्हणाली तशी की हे सगळ्या ह्या संबंध शुद्धीमध्ये हे होईल. आणि मग हेच संबंध जो मला सांगा एक भगवंत मिळवायचा आहे, तो जर इतक्या रूपाने पसरलेला आहे, तर मला जर त्याच्यातला भगवंत ओळखता आलेला असेल तर तोच भगवंत मला आशीर्वाद देणार नाही. याने घासाघीस केली नाही हे त्याच्या लक्षात राहणार. यांनी काही घासाघीस केलेली नाही हे जे लक्षात राहील तोच त्याच्यातल्या भगवंताचा प्रतिसाद उद्या उमटेल. ज्यावेळेला मी नाम घ्यायला बसेन त्यावेळेला वातावरण शुद्धी काही नुसतं सेंट मारून होत नाही, त्याच्यासाठी उदबत्ती लावून होत नाही. आता तर उदबत्तीने आणखीन खोकला येतो, तर त्यामुळे ते तर सोडूनच द्या, त्यावर नाही आहे हे अवलंबून. ही अंतशुद्धी आहे, बहिशुद्धी, तशी ही संबंधाने शुद्धी आहे. तर तशी झाली तर नक्की होईल ते. आणि मग जी अस्वस्थता किंवा जे रखरख असं जे माणसाच्या ठिकाणी जे गुणधर्म दिसतात ते आपल्याला दिसणार नाहीत. ते अत्यंत कमीत कमी खाली आणण्याचं सामर्थ्य या संबंधशुद्धीमध्ये ती ज्ञानेश्वर महाराज बोलले. त्यालाही ही वाणी लागू आहे. ती दिलेली वस्तू म्हणून अत्यंत जपून वापरणाऱ्या लोकांना अत्यंत चांगल्यात चांगला वापर त्याचा करता येतो. हे पण आहे, अत्यंत जपून वापरले की चांगल्यात चांगले वापरले. तर तिला आपण तसं केशर कस्तुरी समजली नाही, ही त्यातली अडचण आहे. ती केशर कस्तुरी आहे वाणी म्हणजे खरं म्हणजे. तर ती तशी समजली तर तशी वापरता येईल. यांच्या तोंडून किती शब्द बाहेर पडले असतील कोणाला, म्हणजे जे शब्द बाहेर पडले तरी फक्त जगाचं कल्याणच झालं आणि उरलेलं ते बोललेलेच नाहीत. काय असेल उपासना यांची वाणीची? मला त्यांची रमणांची उपासना या अर्थाने समोर आलं की एकदम संवाद व्हायला होतं की जे बोललं ते फक्त जगाच्या कल्याणाचंच बोललं. आणि जे काही बोलले नाही जे कल्याणाचं असेल करायचं ते ते बोललेलेच नाही कधी. काय उपासना असेल यांची वाणी? म्हणून त्यांनी वाणीवर सांगावं असा अधिकार आहे. तेव्हा हा मूळ चित्तजन जपहा तो काय होतो? तो चित्तजन जपहा झाला की त्याचं ध्यानात परिवर्तन होतं. त्यावेळेला होतं ते ध्यान. वरून आत जप जातो तो आपला जप, आणि जो चित्तातून येतो तो खरा जप. आता तो चित्तातून ज्यावेळेला येतो तेव्हा चित्त जे शुद्ध असतं त्यावेळेला जप येईल किंवा नाही येईल, आनंदवर येईलच. ते ध्यान. म्हणून ध्यानाने माणसं ध्यानाला वगैरे बसतात, मग कंटाळतात, मग हे करतात. असं ध्यानात होणंच शक्य नाही. आतून आलेल्या आनंदाचं व्यक्तस्वरूप म्हणजे ध्यान आपल्या दृष्टीत. ते जर आहे तर मग असं कसं होईल? म्हणजे एक तर ध्यानाची कल्पना आपली काहीतरी चुकीची असली पाहिजे. ओके, तर या अर्थाने उगेच शीर्षासन करून होणारं काम नाही आहे. हे अगदी सोपं काम आहे खरं सांगायचं तर, की चित्तशुद्ध असावं आणि आतून जे वर येतं ते आनंद देतं. एवढं जर असेल तर आपल्याला जे कळायचं ते कळलेलंच आहे, तेच ध्यान. आणि चित्तजन जपहा ध्यानमत्तम, ते त्यातला जे मूळ ज्या विषयाला ते जात आहेत तो आपण लक्षात ठेवा. चित्तजन जपत ध्यानमत्तमम. चित्तातून जप वर यायला लागला की ध्यान निर्माण होतं, ते सर्वात उत्तम आहे. आणि ते जे ध्यान उत्तम निर्माण होतं त्याच्यानंतर त्यातून पुढे जे काय होईल ते खरं चिंतन. आता आम्ही चिंतन करतोच, आता यातून पुढचं त्यांच्या दृष्टीनं म्हणजे कायवांग मन. आता मन या अर्थाने मन राहिलेलंच नाही आहे, फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक काहीतरी आपल्याला दिलेली शक्ती आहे, तिचा वापर करून होणारं जे चिंतन ते खरं चिंतन. आणि त्या चिंतनाचे फक्त 2 लक्षणं बघून थांबू. तर ते चिंतन त्यांना काय अभिप्रेत आहे? 2 प्रकारचे त्यांनी त्याला उदाहरणं दिले. एक सरल असेल, एक विरल असेल. सरल चिंतनम विररतः परम. जे साध्या भाषेत आपण ह्याच्या भाषेत बघू, म्हणजे उदाहरणाच्या भाषेत बघू. त्यांनी उदाहरण पण दिलेले आहे की 2 प्रकारच्या धारा आहेत. म्हणजे धारा म्हणजे खरोखरच धारा, तुपाची धार आपण बघितली असेल तर तुपाची धार अखंड सुरू असते. ज्यावेळेला असं तूप ओततो त्यावेळेला कुठेही तुटकपणा त्याच्यात कुठेही नाही. तुपाची धार ही सलग असते. जे थांबेल त्यावेळेला ती थांबेलच, आणि नसेल तर ती सुरूच असेल. तर या अर्थाने ती आज्यधारया म्हणजे तूप आज्यधारया. तर तशी आहे का? तर तशीही असू शकते. आणि दुसरी म्हणजे चिंतन तसं असू शकतं. त्या दर्जाचं चिंतन अपेक्षित आहे त्यांना, की ते आतून येतं आहे आणि ते चिंतन अशा पद्धतीने चालू आहे की हे सरळ चालू आहे. ते कुठेही मध्ये विरल म्हणजे तुटकपणा नाही कुठेही. तर तो एका बाजूनं उदाहरणाने तुपाच्या धारेचा सारखा. आणि दुसरा जो अखंड वाहणारा एखादा झरा असतो त्याच्या शेजारी बसा. आपण झऱ्याकाठी कधी बसला असेल मला माहीत नाही, पण झऱ्याकाठी बसून मी बघितलं हे की त्याचे वाहन म्हणजे कुठून येतो हे पण कळत नाही.
वाहताना तर पाणी दिसतं आणि ते अत्यंत शुद्ध असतं आणि ते कधीही थांबत नाही. अखंड पाणी चालू असतं, शांतपणे चालू असतं. त्याचं विशिष्ट काहीही आपल्याला म्हणणं नसतं. ते आपल्याला आग्रह करीत नाही, मी एवढा शांत आहे बघा वगैरे, बाणगडणी काही, तुम्ही पाणी प्या नाही, पिऊ नका, तसंही नाही. हे चाललं आहे, हे कुठे चाललं आहे ते त्याला माहीत, आपल्याला माहीत नाही. जसं एखाद्या भगवंताचं प्रयोजन असावं आणि ते त्यालाच ठाऊक असावं आणि आपण फक्त कार्य करीत असावं, तसं आहे. भगवंताचं काही प्रयोजन आहे जगामध्ये, ते चाललेलं आहे, तर त्या प्रयोजनानुसार हे सगळं चाललेलं आहे. तसं ते झऱ्याच्या काठी बसलं की कळतं. जसं मागे आपल्याला वृक्षाचं ध्यान म्हटलं होतं, तसं हे एक चिंतनाचं त्यांनी प्रकार दिला की झऱ्यासारखं असं. तर अखंड झरे वाहत असतं. ते अखंड वाहतात त्यावेळेला त्यांचं वाहनं नुसतं पाहिलं तरी लक्षात येतं की विरलं आणि सरलं म्हणजे त्यांना काय म्हणायचं असावं. ते आधी कधी म्हणजे थोडा वेळ धाडा थांबला, मग परत वाचलं नाही. ते आपल्या नळाचं पाणी नव्हे. मध्ये आवाजच आले, आवाज आली वगैरे अजिबात नाही. असं जुळजुळ जुळजुळ असं सुरू असतं. तुम्ही किती तास बसणार त्याला. तेव्हा मला एवढंच आता शेवट म्हणायचं आहे की परमेश्वर असा झाल्यासारखा सतत शांतपणे जगाच्या हितार्थ स्वतःची कुठलीही इच्छा नसताना भगवंताच्या प्रयोजनासाठी नित्य आनंद स्वरूपात झऱ्यासारखा वाहतोय. आपण काठावर किती वेळ बसायचं ते आपण ठरवावं, ते चिंतन होत जाईल.
ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ 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 ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ